तर बघा ही चाफा हरभरा कसला भारी आलाय. का फवारायला लागलं त्यांनी. चालाव आम्ही शेताकडं, मामीच्या आमच्या मोठ्या मामीच्या सवासनी पण होत्या सात्यासराच्या, त्याच्यामुळं सगळी चालाव शेतात. फक्त स्वरा आणि शिवम शाळेत गेले, त्या आता 4:30 वाजले, त्या शाळा पण सुटली असेल. तर काही पूर्ण हरभरा आता थोडा पलीकडे 4-5 काकऱ्या राहिल्या त्या फवारायच्या. माझं पण घरी काम, साड्या पिको फॉलला येते त्या, तेवढं काम आवरून मी सगळं आले. 2-4 दिवस झालं साहेब, पण आता घरीच आहे. तर गुळण पाक आता कोण जास्त घेणं गेले, त्याच्यामुळं जेवढं भरल तेवढा माल सगळा महागार गेला. त्याच्यामुळं आता 2-4 दिवस घरीच बसायला लागले. तर त्यांनी पण जायना गेले. तर का इकडं कसलं छान आलंय गहू. पण तिथं आमच्या वहिनी भाजी खोडायला लागले, त्या ह्यांनी फवाऱ्यात पाणी भरायला लागले. इकडं लय फुलं भारी लागले त्या हरभऱ्याला. घरी काम असल्यामुळं मी शेतातले व्हिडिओ टाकलं नाही. तर बघा लय छान आलाय हरभरा. संक्रांतीच्या साड्या, ब्लाऊज एवढं जास्त ह्या वेळेस, तर त्याच्यामुळं काहीच कुठं शेताकडं पण जास्त करून आले नाही मी 2-4 दिवसामध्ये. म्हणजे 8 दिवस नाही शेताकडं कसलंच. कसले भारी आले. पहिला कसला झालं होतं ते, रान जनावरांना खाल्ल्यामुळं जास्त भारी फुटलाय म्हणायचं हरभरा. किती छान दिसायला लागलाय. तर साहेब फवारायला लागले. तर तो का दिसायला का तिकडं पाणी आणायला, तर फवाऱ्यात भरायला लागलं ते पाणी. बरोबर कसला भारी आलाय हरभरा. का 4 वाजले. तर स्वरा शिवम पण येते ते आता शेतात थोड्या वेळानं. त्यांनी आलं का हे तर त्यांना जीव घालायचं, जेवायचं पण सगळं इथंच आणलंय. जेवलं का मग परत जायचं घरी. आणखीन थोडे ब्लाऊज राहिले ते शिवायचं. तर हो काही बघा किती छान लागत दिसायला लागलं. एवढं छोले वाळल्यावर ह्याचे छोलेच होते. तर छोलेची भाजी किती छान हरभरा आलाय बघा. अनोखा हे मका मधीच एक आले. एवढं थोडं लावले पारोसाठी. थोडी कसली भारी आहे बघा. सगळं असं चांदण्यावानी दिसायला लागले. ते फुलं पांढरे लय भारी दिसायला लागले. ते अशी पांढरे फुलं आहे. ते किती छान वाटायला लागले. ते पण ह्याची भाजी खुडत नाही. ती भाजी पण ह्याची चांगली लागत नाही. कोळी शेंड दिसेल तर पण ह्याची भाजी चांगली लागत नाही. ह्याच्यावर फक्त एकच आळी दिसली होती. तर ह्यांनी लय घाबरून गेलं होतं म्हणून सकाळी आलो होतो बघायला. तर लगेच औषध आणून चालू केले फवारायला. परत लय अवघड होऊन बसते. कसं लागले तर घाटे बघा. तर बघा कसलं दिसायला येते बघा. तिकडं आमच्या मामीबाई पण भाजी खोडायला लागल्या. तेव्हा गहू कसला भारी दिसायला बा. तर बघा भरल्या फवारा भरलाय आता साहेबांनी. तो का फवारायला तिकडं मका आहे थोडी पारूसाठी लावलेली. तर तो कधी फवारायला लागले. तर लय दिवसानं व्हिडिओ बनवायला लागलो शेतातला. घरी पण लय काम असते. त्या घरच्या कामामुळं शेताकडे यायला जमतंय, पण व्हिडिओ काढायला पटदिशीने यायचं जायचं घरी. ती मोबाईल पण घरी एखाद्या वेळेस राहते, त्याच्यामुळं काहीच कळत नाही. तर बघा हो का फवारायला लागले. तर का स्वरा आणि शिवम दोघंजण चालत आले. ते आता त्यांना जेवायला वाढते.
तर आवडला असलं तर कमेंट करा. आमचा हरभरा, चाफा हरभरा कसा आहे, आणि कुणाला आवडला असेल तर खरंच खायला या आमच्या इकडं शेतात. तर बाय सगळ्यांना.